नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे. व्हीबीस्क्रिप्ट ह्या मोबाईल ॲपमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रो, हे ॲप मी आपल्याला डिस्क्राईब करणार आहे आणि व्हीबीस्क्रिप्ट नेमकी स्क्रिप्ट लँग्वेज काय आहे त्याबद्दलची माहिती या ठिकाणी मी अल्प प्रमाणात का होईना देण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाचं की व्हीबीस्क्रिप्टचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला व्हीबी म्हणजे व्हिज्युअल बेसिक प्रोग्रामिंग येणं आवश्यक आहे आणि त्याबरोबर आपल्याला HTML म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे पण येणं गरजेचं आहे. तरच ते आपल्याला समजेल की नेमकं व्हीबीस्क्रिप्ट काय आहे. तर व्हीबीस्क्रिप्टचं हे जे ॲप आहे ॲप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. ते आपण ॲप स्टोअरला जर गेलं तर व्हीबीस्क्रिप्ट फक्त लिहा. समोर जो ॲपचा डाव्या बाजूला वरती टॉपला आयकॉन दिसतोय तो मी क्लिक करतो आणि हे ॲप मी आपल्यासमोर सादर करतो. ते बघा, हे ॲप मी ओपन केलं. ह्याच्यामध्ये इंडेक्स दिलेली आहे सुरुवातीला. इंट्रोडक्शन टू व्हीबीस्क्रिप्ट, डिक्लरेशन अँड युजिंग व्हीबीस्क्रिप्ट व्हेरिएबल, ऑपरेटर प्रोसिजर, व्हीबीस्क्रिप्ट कंडिशनल स्टेटमेंट, व्हीबीस्क्रिप्ट लूप्स, व्हीबीस्क्रिप्ट फंक्शन्स अँड प्रोसिजर आणि टॉप 25 व्हीबीस्क्रिप्ट इंटरव्ह्यूसाठीच्या क्वेश्चनची किंवा इंटरव्ह्यूसाठीची सुद्धा या ॲपच्या माध्यमातून आपण तयारी करू शकता. इतकं छान हे ॲप आहे. मी अनेक ॲप बघितलेत व्हीबीस्क्रिप्टचे कमीत कमी जागेमध्ये, म्हणजे साधारणतः 10 MB पेक्षाही कमी MBचा हा प्रोग्राम आहे. पण हा प्रोग्राम मध्ये कंटेंट्स फार चांगले आहेत आणि सांगण्याची पद्धत, कंटेंटचं जे स्क्रिप्ट आहे म्हणजे लँग्वेज जी आहे ती फार इझी आहे आणि ती सर्वसामान्यांना सुद्धा समजू शकेल अशी ती आहे. म्हणून हे ॲप वापरलं तर आपला निश्चितच त्याचा फायदा होईल. तर आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन टू व्हीबीस्क्रिप्ट या पहिल्या इंडेक्समधल्या ऑप्शनवर क्लिक करूया. हे बघा, हे ओपन झालं. तर व्हीबीस्क्रिप्ट काय आहे? तर व्हीबीस्क्रिप्ट ही क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. क्लायंट साईड म्हणजे नेमकं काय? तर सर्व्हर आणि क्लायंट याने नेटवर्क तयार होतं. तर ही जी लँग्वेज लिहिली जाते ही क्लायंट बेसवर आहे. म्हणजे क्लायंटवर या लँग्वेजचा प्रोग्राम हा तुम्ही एक्झिक्यूट करायचा आहे. अर्थात सर्व्हरवर केल्यावर तर होत नाही, अशातला प्रकार नाही आहे. समजा आपण HDFC बँकेचं उदाहरण घेऊ. त्याचं सर्व्हर मुंबईला आहे आणि आपण लोकल या ठिकाणी गावामध्ये त्यांचे जे काही बाकीचे टर्मिनल आहेत त्याला आपण क्लायंट टर्मिनल म्हणूया. तर त्या क्लायंट टर्मिनलवर तो प्रोग्राम रन होण्यासाठी व्हीबीस्क्रिप्टचा वापर केला गेला. प्रामुख्याने व्हीबीस्क्रिप्ट वेब पेजचे प्रोग्राम लिहिण्यासाठी याचा वापर केला गेला. वेब पेजमध्ये त्यातल्या त्यात 2 प्रकारचे वेब पेजेस असतात. स्टॅटिक वेब पेज जे स्थिर असतं, आपण डायरेक्ट इंटरनेट एक्सप्लोररवर ते पेज बघू शकतो. पण एक डायनामिक वेब पेज असतं की ज्यामध्ये आपल्याला इंटरॅक्टिव्ह त्या पेजबरोबर होता येते. जसं काही एक फॉर्म दिलेला आहे तो आपल्याला भरायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. त्या लिहिण्याच्या क्रियेला आपण इंटरॅक्टिव्ह म्हणू. म्हणजे आपण काहीतरी इनपुट त्या प्रोग्रामच्या सहाय्याने, त्या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने देऊ शकतो आणि ते देण्यासाठीच मुळात व्हीबीस्क्रिप्ट आणि जावास्क्रिप्ट ह्या 2 स्क्रिप्ट लँग्वेजचा या ठिकाणी उदयास आलेत. व्हीबीस्क्रिप्टचे जे सिंटेक्स आहे, सिंटेक्स म्हणजे काय की त्याची लिहिण्याची जी पद्धत आहे, व्हीबीस्क्रिप्टचे कोडिंग लिहिण्याची पद्धत, ती जवळपास व्हीबी ज्याला येतं त्या व्हीबीचे सिंटॅक्स सारखीच आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे डायनामिक पेजसाठी आहे. तर आपण त्या स्क्रिप्टबद्दल बोलूया. इफ यू वॉन्ट युअर वेब पेज टू बी मोर लाईव्हली अँड इंटरॅक्टिव्ह, मगाशी सांगितल्याप्रमाणे, देन यू कॅन यूज व्हीबीस्क्रिप्ट इन युअर कोड. व्हीबीस्क्रिप्ट इज जस्ट स्क्रिप्ट. म्हणजे काय? ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. पण स्क्रिप्ट याचा अर्थ काय? व्हिज्युअल बेसिक याचा अर्थ समजला मायक्रोसॉफ्टने.
व्हिज्युअल बेसिक नावाचा प्रोग्राम तयार केला, स्टुडिओ आहे तो व्हीबी स्टुडिओ. पण स्क्रिप्ट काय आहे, तर ही कॅनॉट रन इट्स ओन ऑन इट्स कोड. याचे जे कोड आहेत ते कोड जरी आपण अभ्यास केलेला असेल तरी ते कोड सेपरेट, इंडिव्हिज्युअल, वेगळे कुठल्याही प्रोग्रामिंगच्या माध्यमातून किंवा ते एक्झिक्यूट होऊ शकत नाही. इट कॅनॉट रन म्हणजे हे एक्झिक्यूट होत नाहीये, याला कुठल्या तरी सपोर्टिंग प्रोग्रामची गरज आहे. तर ते सपोर्टिंग प्रोग्राम म्हणजे ब्राउझर. म्हणजे आपण असं समजायला काही हरकत नाही, व्हीबी स्क्रिप्ट हे जवळपास इंटरनेटवर आपल्याला जेवढेही प्रोग्राम उपलब्ध आहेत ऑनलाईन, मग ते MSCITचं ॲप्लिकेशन फॉर्म भरणं असू द्या, मग ते आपलं सरकार हे वेब पोर्टल असू द्या, आजचं कोविड नावाचं जे कोविन पोर्टल आहे ते असू द्या, सर्व्हर क्लायंट बेस्ड प्रोग्राममध्ये क्लायंटवर डायनामिक पेज लिहिण्यासाठीचा या व्हीबी स्क्रिप्टचा वापर होतो. तर हा स्वतंत्र प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही, याला इंटरनेट एक्सप्लोरर 3 एन्व्हायरमेंट आहे ज्या अंडर हा रन होतो. एक IIS इंटरनेट इन्फॉर्मेशन सर्व्हर, 2 WSH विंडोज स्क्रिप्ट होस्ट आणि सर्वांचा परिचयाचा IE इंटरनेट एक्सप्लोरर. मग तो मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर असू द्या किंवा तुमचा क्रोम असू द्या, म्हणजे क्रोम सुद्धा एक्सप्लोररच आहे, तर त्याच्यावर सुद्धा हा प्रोग्राम तुम्ही त्या ठिकाणी लोड करू शकता. आपण एक व्हीबी स्क्रिप्टचा प्रोग्राम या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करू. इथे एक एक्झाम्पल दाखवलेला आहे. मित्रांनो, व्हीबी स्क्रिप्टचा प्रोग्राम तुम्ही नोटपॅड किंवा कुठल्याही प्रकारचं एडिटर, वर्डपॅड, नोटपॅड अशा प्रोग्राममध्ये, अशा सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही लिहू शकतात. व्हीबी स्क्रिप्ट नावाचं असं काही सॉफ्टवेअर नाही आहे, लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आता उद्या तुम्ही कुठल्या एक दुकानात जाल आणि म्हणाल आम्हाला व्हीबी स्क्रिप्ट सॉफ्टवेअर आमच्या कम्प्युटरवर डाउनलोड करून द्या, तर व्हीबी स्क्रिप्ट नावाचं सॉफ्टवेअर नसतं. ते कोड आहेत, ते कोड तुम्ही कुठल्याही एडिटरमध्ये लिहू शकतात. तर ते एडिटर नोटपॅड आहे असेल, ते वर्डपॅड आहे, आणि मग तो प्रोग्राम सेव्ह करायचा. HTML हे एक्सटेन्शन त्या प्रोग्रामला द्यायचं असते. माझे काही HTMLचे काही व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही रेफरन्स करू शकतात या पर्टिक्युलर स्टेटमेंटसाठी, की आपण .html असं फाईलला नाव देतो. आपण पुढे बघूया ते. आणि मग ते इंटरनेट एक्सप्लोररला ती फाईल रन करायची. ते पण कसं, तर HTML नावाचा टॅग आहे, मग हेड नावाचा टॅग आहे, टायटल जे इंटरनेट एक्सप्लोररचं जे टायटल असतं ते टायटल माय फर्स्ट व्हीबी स्क्रिप्ट असं लिहून येईल. मग हेड कम्प्लीट, बॉडी सुरुवात झालेली आहे, बॉडी सुरुवात म्हणजे हे टॅग आहेत, हे सगळे हे टॅग HTMLचे टॅग आहेत. बॉडी नावाचा असा टॅग आहे की त्याच्यामधला असलेला मायना जो आहे तो ॲक्च्युली प्रोग्राम असतो. तर ह्या टॅगमध्ये लिहिलं स्क्रिप्ट टाईप इज इक्वल टू डबल कोटेशनमध्ये टेक्स्ट /VB स्क्रिप्ट, डबल कोटेशन कम्प्लीट आणि तुमचा तो टॅग कम्प्लीट. तर या ठिकाणी व्हीबी स्क्रिप्ट जर असेल तर व्हीबी स्क्रिप्ट लिहाल. म्हणजे तुम्ही ह्या सूचनेच्या अंतर्गत एडिटरला किंवा कंपायलरला काय सांगण्याचा प्रयत्न करताय की आम्ही खाली लिहिलेला प्रोग्राम हा व्हीबी स्क्रिप्टचा आहे, याचे सिंटेक्स जे आहे ते व्हीबी स्क्रिप्टचे आहेत. जावा स्क्रिप्ट असेल तर वरती जावा स्क्रिप्ट लिहायला लागेल. जावा स्क्रिप्टच्या अर्थात स्टेटमेंट ह्या वेगळ्या असतील. डॉक्युमेंट.राईट नेक्स्ट लाईन आहे आणि त्यामध्ये डॉक्युमेंट म्हणजे काय, आपला जो काही इंटरनेट एक्सप्लोरर आहे ते डॉक्युमेंट आहे, आणि राईट म्हणजे त्या इंटरनेट एक्सप्लोररच्या पेजवर लिहिलं जाईल. काय लिहिलं जाईल तर ते कंसामध्ये लिहिलेलं डबल कोटेशनमध्ये तो टेक्स्ट आहे, ते स्ट्रिंग आहे. यस आय हॅव स्टार्टेड लर्निंग व्हीबी स्क्रिप्ट आणि स्क्रिप्ट कम्प्लीट, बॉडी कम्प्लीट आणि HTML कम्प्लीट. आपल्याला माहीत असेल HTML मध्ये जे टॅग ओपन केले जातात ते सरते शेवटी क्लोज करायचे असतात. क्लोज करत असताना आपण स्लॅश करून त्या टॅगचं नाव देत असतो. हे बघा असं दिसेल ते आपलं, समजा जणू काही नोटपॅड आहे. हे बघा हे ॲपमध्ये फार छानसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण नोटपॅड समोर बसलेला असा भास या ठिकाणी होतोय आणि नोटपॅडवर कसं दिसेल ते त्या ठिकाणी दाखवलं. नंतर ही फाईल जी आहे
ही फाईल आपण सेव्ह करतो. इथे फाईलला एक्सटेन्शन दिलं 1 असं लिहिलेलं आहे, तर तिथे trial.html असं एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि सेव्ह ॲज टाईपचा इंटरनेट एक्सप्लोरर. त्यानंतर आपण ओपन करतो त्या फाईलला. तिथे सेव्ह झाल्यानंतर ओपन करताना उजव्या बाजूला जर बघितलं तर गुगल क्रोम आहे, इंटरनेट एक्सप्लोरर आहे. आपण इंटरनेट एक्सप्लोरर मगाशीप्रमाणे प्रोग्राम नोटपॅडमध्ये लिहायचा, मात्र रन करताना आपल्याला ब्राउझरवर रन करायला लागेल. इंटरनेट ब्राउझर कुठला का असेना. मग आपण त्याला रन केलं. तर रन केल्यानंतर या चौकोनात त्यांनी दिलेलं आहे यस आय हॅव स्टार्टेड लर्निंग VBScript. म्हणजे VBScript नावाचा प्रोग्राम हा अशा पद्धतीने रन झालेला आहे. मी जरा फास्ट स्क्रॉल करत असेल मित्र तर तुम्ही नंतर हे बघू शकतात. मला हे हा प्रोग्राम म्हणजे VBScript काय, माझ्यावर दोन्ही जबाबदारी VBScript सांगण्याची आणि त्याचबरोबर हे ॲपला डिस्क्राईब करण्याची. तर आपण अजून 2 ह्या इंडेक्समधले मुद्दे घेऊया. आपण 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवतो आहे. डिक्लेअरिंग अँड युजिंग VBScript व्हेरिएबल. मित्र, व्हेरिएबल म्हणजे काय? तर व्हेरिएबल याचा अर्थ आपण जो डेटा कम्प्युटरमध्ये सेव्ह करतो तो एक पर्टिक्युलर नावाने सेव्ह करत असतो. नाव न देता तो डेटा हा अधांतरित राहील. मेमरीमध्ये ॲड्रेस आणि डेटा असे कप्पे असतात. तर ॲड्रेस याचा अर्थ त्या डेटाचं नाव म्हणजे ते लोकेशन म्हणजे जणू काही व्हेरिएबल, आणि त्याच्या पुढे जे काही लिहिलेलं असतं तो डेटा. अनेक प्रकारचे डेटा असतात, जसं स्ट्रिंग डेटा आहे, न्यूमरिकल डेटा आहे, डेट डेटा आहे, कॅरेक्टर टाईप ऑफ डेटा आहेत. तर तो डेटा कसा डिक्लेअर केला जातो किंवा व्हेरिएबल कसे डिक्लेअर केले जातात. व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना आपण कुठल्या तरी शॉर्ट नाव घ्यायचं असतं. तसं तर 255 कॅरेक्टरपर्यंतचं नाव चालतं, पण एवढं मोठं आपण व्हेरिएबलला नाव दिल्यानंतर ती मेमरी वेस्ट होईल म्हणून कमी नाव द्यायचं, छोटं नाव द्यायचं. समजा एक सेंटेन्स असेल किंवा एक असेल कॉलेज नेम, तर कॉलेज अंडरस्कोर नेम असं लिहायचं, जेणेकरून वाचायला ते सोपं वाटेल. पंक्च्युएशन आणि मार्कसुद्धा वापरले जातात. डॉट नाही वापरायचा, क्वेश्चन मार्क नाही वापरायचे. काही रिझर्व ऑपरेटर्स आहे जसं लेस दॅन, ग्रेटर दॅन, हे फाईलचं नाव सेव्ह करत असताना आणि व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना वापरत नाही. व्हेरिएबल वापरला जातो, लेस दॅनचं चिन्ह, ग्रेटर दॅनचं चिन्ह, पण व्हेरिएबलचं नाव हे लेस दॅन म्हणजे नाव वर्डमध्ये लेस दॅन नाही, चिन्ह लेस दॅन नको किंवा फुल स्टॉप नको. मला असं वाटतं आपल्याला समजलं असेल. आपण एक व्हेरिएबल घेऊया. हे बघा, इथे सॅलरी नावाचा व्हेरिएबल घेतला आहे. पहिलीच ओळ आहे बघा स्क्रीनवर. त्याच्या अगोदर डीम लिहिलेला आहे. तर डीम याचा अर्थ डायमेन्शन. हा सिंटेक्स आहे स्क्रिप्टिंगमध्ये. आणि सॅलरी नावाचा व्हेरिएबल या ठिकाणी त्यांनी घेतला आहे. हा व्हेरिएबलचं नाव आहे आणि त्याच्यासमोर 10,000 रुपये लिहिलेले आहे. याचा अर्थ काय की 10,000 हा डेटा आहे, हा सॅलरी नावाच्या व्हेरिएबलमध्ये कम्प्युटरच्या मेमरीमध्ये सेव्ह होईल असा त्याचा नेमका अर्थ होतो. आपण एक प्रोग्राम बघूया व्हेरिएबल डिक्लेअर करून ते कसे आउटपुटमध्ये मिळतात. तर इथे डायमेन्शन व्हेरिएबल 1 असं लिहिलं आणि व्हेरिएबल 1च्या पुढे इज इक्वल टू जॉन असं लिहिलेलं आहे. मित्र, अगोदरचा जो व्हेरिएबल होता तो न्यूमरिक होता, त्यामुळे त्याला डबल कोटेशन देण्याची गरज नाही. पण हा जो व्हेरिएबल आहे हा स्ट्रिंग व्हेरिएबल आहे. अक्षर किंवा अनेक अक्षरांचा समूह ज्याला आपण स्ट्रिंग म्हणतो. तर त्यामुळे तुम्हाला ते स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये, त्यातल्या त्यात VB स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये किंवा जावा स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये डबल कोटेशनमध्ये लिहावं लागेल. मग डबल कोटेशन जॉन, त्यानंतर डॉक्युमेंट राईट मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि कंसामध्ये व्हेरिएबल 1 लिहिलेलं आहे. तर व्हेरिएबल 1 हा जो आहे तो कॉल केला गेलेला आहे. मग अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर केला 2. तिथे स्मिथ नावाचा व्हेरिएबल 2 नावच त्याचं व्हेरिएबल 2 आहे आणि त्याच्यातला डेटा स्मिथ आहे. आणि त्याला सुद्धा आपण डॉक्युमेंट डॉट राईट व्हेरिएबल 2 कंसामध्ये स्क्रिप्ट कंप्लीट, बॉडी कंप्लीट, HTML कंप्लीट 2 नंबरची स्टेपमध्ये आपण तो सेव्ह करतो. 3 नंबरच्या स्टेपमध्ये आपण त्याला लगेच काय करूया,
रन करूया. तर त्यापूर्वी आपण अजून एक महत्वाची सूचना आहे. इथे स्क्रीनवर ऑप्शन एक्सप्लिसिट स्टेटमेंट ॲट द बिगिनिंग ऑफ युअर कोड so that you will be forced to declare all your variable even if you forget to do so. म्हणजे ऑप्शन एक्सप्लिसिट नावाचं एक कमांड आहे, एक सूचना आहे, स्क्रिप्टमध्ये वापरली जाते VB. ती जर दिली तरच आपल्याला आउटपुट मिळतील, अन्यथा प्रोग्राममध्ये आउटपुट मिळाले नसते. म्हणून ह्या प्रोग्रामच्या टॉप लाईनला बघा ऑप्शन एक्सप्लिसिट असं लिहिलं आणि एक वेगळा प्रोग्राम घेतला त्यांनी जॉन न घेता. डायमेन्शन मार्क ई, मार्क एम, मार्क टी 3 व्हेरिएबल घेतले, 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले. एकामध्ये 90 मार्क, एकामध्ये 86 मार्क. तिसरा व्हेरिएबल घ्यायचं कारण असं आहे की त्या व्हेरिएबलमध्ये 2 संख्यांची बेरीज, 2 मार्कांची बेरीज त्या तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये येणार आहे. आउटपुटला कसं घेतलं बघा, डॉक्युमेंट डॉट राईट ही सूचना आपल्याला माहीत पडली. डबल कोटेशनमध्ये जे असतं ते प्रिंट होतं क्लायंट साईडला. नंतर ऑपरँड साईन आहे बघा, अँड साईन, आणि मार्क ई लिहिलेलं त्याच्या पुढे. याचा अर्थ व्हेरिएबल इथे कॉल केला गेला. अँड मार्क ई याचा अर्थ युअर मार्क इन इंग्लिश इज असं प्रिंट केल्यानंतर त्याच्या पुढे त्याचे मार्क लिहिले जातील. आणि मग पुढे ब्रेक नावाची कमांड आहे पुढच्या लाईनीवर आपला आउटपुट येण्यासाठी. मग युअर मार्क इन मॅथमॅटिक्स इज, पुन्हा ऑपरँड साईज आहे AM, पुन्हा ब्रेक, आणि तिसरी लाईन म्हणजे फर्स्ट लाईन आता स्क्रीनवरची, अर्थात डॉक्युमेंट डॉट राईट युअर टोटल मार्क इज अँड मार्क टी. तर सर मार्क टी हे कसे काय प्रिंट होतील, तर तुम्ही या प्रोग्रामकडे मी पुन्हा स्क्रॉल अप करतो. त्याच्यामध्ये बघा हे इक्वेशन बघा, हे इक्वेशन मार्क टी इज इक्वल टू मार्क ई प्लस मार्क एम. जर हे इक्वेशन दिलं नाही तर फक्त युअर टोटल मार्क इज एवढंच प्रिंट होईल क्लायंट साईडला, पण मार्क दिसणारच नाही. तर त्यामुळे कम्प्युटरला मार्क टी या व्हेरिएबलला कॉल करण्या अगोदर त्याचं इक्वेशन हे आपण बेरजेचं दिलेलं आहे, कारण आपल्याला बेरीज करायची. 2 संख्येची जर गुणाकार करायचा तर गुणाकाराचं चिन्ह दिलं असतं बेरजेच्या ठिकाणी, वजाबाकी, भागाकार इत्यादी इत्यादी. सेव्ह करणार फाईल, आणि हे बघा मित्र त्याचं आउटपुट आलंय. युअर मार्क इन इंग्लिश इज 90. आपण 90 कॉल केले गेले. टेक्स्ट मॅटर जे आहे डबल कोटेशनमध्ये ते जसेच्या तसं प्रिंट झालं. युअर मार्क इन मॅथमॅटिक्स आणि युअर टोटल मार्क. तशा पद्धतीने ह्या डिक्लेअरिंग होत असतं. ऑपरेटर आणि कॉन्स्टंट काय आहेत, तर ऑपरेटर म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेटर, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू, हे लॉजिकल ऑपरेटर आहे. किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आणि अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणजे प्लस, मायनस, डिव्हिजन. हे बघा मित्र इथे दिलेले आहेत ते बघा, सॉरी हे बघा इथे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एक्सपोनेन्शियल, कॉन्कॅटेनेशन म्हणजे 2 शब्द ला मिक्स करायचं, म्हणजे अनिल असेल आणि कुलकर्णी असेल तर ते आउटपुट अनिल कुलकर्णी असं पूर्ण नाव त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर हे कंपॅरिझन ऑपरेटर म्हणूया आपण याला, लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन, काही अँड, ऑर किंवा नॉट असे काही ऑपरेटर आहेत. हे बघा प्रोग्राम इथे दिलेला आहे, नंतर तुम्ही शांत इथे बघू शकतात तो प्रोग्राम कसा आहे किंवा काय. डॉक्युमेंट राईट मगाशी बघितल्याप्रमाणे num1, num2, num1 ला 20 लिहिलं त्यांनी आणि num2 ला 3, म्हणजे num1 या व्हेरिएबलमध्ये 20 व्हॅल्यू स्टोअर होईल, num2 या व्हेरिएबलमध्ये 3 व्हॅल्यू स्टोअर होईल. आणि ह्या ऑपरेटरच्या साहाय्याने आपल्याला त्याची बेरीज, पहिली जी लाईन आहे डॉक्युमेंट डॉट राईट याच्यामध्ये बघा बेरीजेचं चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे बेरीज होऊन इथे येईल. इथे ऑपरँडला त्यांनी या ठिकाणी बेरीज कशी करायची, जसं मगाशी आपण उदाहरण बघितलं होतं, मार्क दोन्हींचे मार्क ऍड झाले होते, एक इक्वेशन लिहिलं होतं. पण इथे स्क्रिप्टमध्ये एक छानसं मला आपल्याला अनुभव शेअर करण्यासारखा वाटतो. इथे डायरेक्ट तुम्ही डॉक्युमेंट राईट या कमांडमध्ये जरी इक्वेशन लिहिलं तरी चालेल. हे बघा इथे इक्वेशन लिहिलं num1 प्लस num2.
म्हणजे आपण num1 कॉल केलं तर num1 येईल, पण num1 प्लस num2 असं प्लसचं जर साईन वापरलं तर तिथे बेरीज येईल. आपण आउटपुटमध्ये बघूया. इथे num1 मायनस num2 आहे, num1 गुणिले num2 आहे, num1 भागिले num2 आहे. बघायचं आउटपुट बघायचं आपल्याला. मोठा प्रोग्राम आहे, सगळे ऑपरेटर्स आहेत तिथे. हे बघा या प्रोग्राम मध्ये आउटपुट बघा. 20 अधिक 3 23, पहिले प्लस होता बघा, मग 20 वजा 3 17, दुसरा मायनस होता, मग गुणाकार होता. आणि खाली काही ऑपरेटर्स आहेत की ज्या ऑपरेटरमध्ये एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू दिसत आहे, मॉड्युलस दिसत आहे. जॉन अँड स्मिथला मी सुनील आणि कुलकर्णीचं नाव घेतलं होतं, तिथे जॉन आणि स्मिथ हे दोन वेगवेगळे व्हेरिएबल एकत्र जॉन स्मिथ असं लिहिलेलं आहे. किंवा इज इक्वल टू किंवा नॉट, लेस दॅन, ग्रेटर दॅन असे ऑपरेटर सुद्धा वापरलेले आहे मित्र. तर हे फार छानसं ॲप आहे. ह्याचा दुसरा भाग मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. याविषयी जर आपल्या मनात काही शंका असतील तर आपण न संकोचता मला विचारू शकतात. माझं नाव विक्रांत मनोरे, द कम्प्युटर पॉइंट. मोबाईल नंबर 9890068468. धन्यवाद.